राम कृष्ण हरे विठ्ठल केशव। 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 कृष्ण हरे विठ्ठल केशव। राम 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 कृष्ण हरे विठ्ठल केशव। पुंडलीकवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। मनुष्याकृति राघवे ख्याति के लिए। शिला शिखरे सागरी तारियेली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी। जळी रक्षिले निर्जीवा कागदासी। महाराज हा जन्मला मृत्युलोकी। दुजे उपमा नाढळे इहलोकी। भवसिंधुसी बांधिला सेतु जेणे। अनाथादिना कारणे तुकयाने। तुका भासला मानवी वेशधारी। अरे हा लीला विग्रही निर्विकारी। स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा। तुका तोचितो हा पर ब्रह्म ठेवा।
पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की। दंभे कीर्ती पोट भरे मानी जन स्वहित कारण नव्हे काही अंतरती तुझे पाय मजदुरी धरित आहे थोरी जाणीवेची पिंडाच्या पाळणे धावती विकार आहे दावेदार मज माझी कैसा करू घात आपुला आपण धरुनी गुमान लोकलाज तुका म्हणे मज दावी तो सोहळा देखे पाय डोळा तुझे देवा अंतरती तुझे पाय मजदुरी धरित आहे थोरी जाणीवेची श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून खेद व्यक्त करत आहेत। असंच होतं एकदम काहीच नसलेली माणसं तरी मजेत असतात आणि भरपूर असलेली माणसं तरी मजेत राहतात। हे मधल्याचं असंच होतं। एक तर पैसा काय असावा संसारामध्ये भरपूर तरी असावा नाहीतर लगे नंगा तरी असावा माणूस। नंगे माणसं मजेत आहे महाराज आज त्याला लाईट बिलचा ताण नाही त्याला नगरपालिकेचा टॅक्सचा ताण नाही त्याला पाऊस पडला काय नाही पडला काय काय नाही मस्त रोजच्या रोज भागवतो ददात नाही राहत रस्त्याच्या कडाला पाल ठोकून राहते पण बंगल्यातल्या पेक्षा मजेत राहते। जसं धनाचं आहे सत्तेचं बी तसंच आहे। एक तर लगेच सत्ता नसावी किंवा सार्वभौम तरी असावी हे मधल्याचं असंच होतं। हे व्यवहारातलं जसं आहे ज्ञानाचं तसंच आहे एकदम सगळं तरी असावं नाहीतर लगेच नसलं ना तरी तोही मजेतच राहतो। हे मधल्याचं असंच राहतं एक तर थोरलं तरी असावं नाही तर धाट तरी असावं मधल्याचा ताणच राहतो। परमार्थामध्ये ही साधना करत असताना एक तर विवेक आणि वैराग्य असं प्रबळ असावं नाही तर लगेच तरी नसावं। बरं त्याच्या ठिकाणी विवेकही नाही वैराग्य नाही मजेत आहे का नाही ते आज पुढं काय का होईना मातीत का जाईना पण आज तरी ते काय मजेत आहे। 2 रुपये आले तरी जातो लगेच काही उधार काही रोख ठेवून लगेच मस्त लगेच तिकडून डुलत येतो। काही ताण आहे त्याला काही नाही ताण नाही। मजसी पाप होईल का नरकयातना येतील हे काहीची पुढील देखे ना जो त्याच्या ठिकाणी वैराग्य नाही आणि विवेकही नाही काही ताण नाही। तो विवेकही आहे आणि वैराग्य आहे शुकाचार्यासारखे ध्रुव बाळासारखे प्रल्हादासारखे त्यांनाही ताण नाही। हे आपल्यासारखे मधले आहे ना तर विवेक नाही असं नाही आणि परिपूर्ण नाही। वैराग्य विवेक असतो तो वैराग्य नसतं आणि मग ते काय होतं विवेक असल्यामुळं विषयात आनंद येत नाही आणि वैराग्य नसल्यामुळं ते सुटत नाही। विवेक असल्यामुळं विषयात आनंद येत नाही त्याच्यातले दोष दिसतात आणि वैराग्य नसल्यामुळे ते सुटत नाही सोडून देणे इतकी ताकद नाही। मग आपल्याकडे म्हण आहे धरलं तर डसत सोडलं तर पळत तशी झाली आपली परिस्थिती।
या आपलीच भूमिका घेऊन तुकोबारायांनी या अभंगाची रचना केलेली. आणि मग असा तो खिन्न होऊन जातो. बाहेरचे शत्रू एखाद्या वेळेला बरे असतात, आतले शत्रू वाईट असतात. बाहेरचा चोर बरा असतो, कुलूप तरी लावता येतं. आतल्या चोराला तर कुलूपही लावता येत नाही. घरातले जर चोर असले ना तर त्याला कुलूपही लावता येत नाही आणि चोरी गेल्याशिवाय राहत नाही. तेव्हा विवेक आहे, वैराग्य नाही, अशा अवस्थेतून केलेला हा अभंग आहे. विवेकही नसेल, वैराग्यही नसेल, महाराज झाला ताण नाही डोक्याला, त्याला काही घेणं राहत नाही. त्यानं आपलं फेटा बांधला, एखादं कीर्तन केलं, लोक पाया पडले, झाला. तो म्हणतो मग तुकाराम महाराज तरी काय असेच तर होते. दोन टाइम जेवायला मिळालं, थोडीफार दक्षिणा मिळाली, चाललंय, काय घेणं नाही, देणं नाही, काही नाही, बनबन नाही. पण आता ज्याला हे वास्तव फल नाहीये हे समजलेलं आहे, फल काही वेगळं आहे. आणि हे नुसते दंभानं कीर्ती होईल, पोट भरल, लोक मानतील, हे सगळं आहे. पण याच्यात कल्याण नाही हे ज्याला धडधडीत दिसतंय. एकतर स्वर कळावाही स्वरात बोल म्हणता यावं, नाहीतर तो लगेच कळू नये. लगेच कळू नये तो कसा रडतो, त्याला काय वाटत नाही, मस्त राहते. त्याच्या त्याच्या गायनाचे एवढे आपुल्या छंदे, त्याच्या त्याला काही ताण नाही राहत. त्याला सगळंच कळतंय, व्यवस्थित आहे, त्याच्यातही काही प्रश्न नाही. पण ते बिघडलेला कळतंय आणि सुधारता येत नाही, त्याचा ताणच राहतो. मग ते असमाधानी राहत, खुदखुदत राहत, काय करावं काय करावं काय करावं. या अभंगात तशी अवस्था आहे या भक्ताची. तुकोबारायांनी ज्याची भूमिका घेतलेली आहे त्या भक्ताची ही अशी अवस्था आहे की त्याला दिसतंय आपल्याकडून दंभ होतोय. म्हणजे कधी कधी समाजामध्ये इच्छा नसली तरी दंभ करावा लागतो. आपल्याकरता नाही, किमान समोरच्या करता तरी तो करावा लागतो. कारण न बुद्धी भेद आहे जन येत ज्ञानां कर्म संगीनाम. त्याचं सर्वस्वी श्रद्धा आपल्यावर राहते. त्याला तुकाराम महाराज माहीत नसतात, त्याला ज्ञानेश्वर महाराज माहीत नसतात, त्याला शंकराचार्य माहीत नसतात, त्याला ब्रह्मसूत्र माहीत नसतं, त्याला वेद माहीत नसतो, भागवत वगैरे इथपर्यंत पोहोचलेला नसतो. श्रद्धा असते आणि ती निवळ समोर दिसणाऱ्या एखाद्या व्यक्तीवरती श्रद्धा असते. आणि मग ते जे करतात तो धर्म आहे अशा प्रकारची त्याची मान्यता असते. यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. आपण काही दत्त जयंतीचा उपवास करत नाही. माझं सांगतो मी, एक वेळ घडलेलं. आता दत्त जयंतीचं कीर्तन आलं, तिथं कीर्तनाला गेलो, तिथं घरातल्या सगळ्यालाच उपास. अगोदरच लक्षात आलं ना सगळ्यालाच काय उपास आहे. कसं जेवायचं म्हणावं होती तर, जरी उपवास आहे असं नाही सांगितलं तरी जेवायचं आहे असंही सांगता नाही येत ना. काय मग महाराजच नाही उपवास करत जाऊ, आपण कसं काय उपकार बमला. मग कधी कधी असाही दंभ केला जातो. कधी लोकही दंभ करतात. ठीक आहे बा, दंभानं लोक मानतील. महाराज हिमालयात राहून आले, तिथं काय यानं दिवा लावलाय हे यांना काय माहिती, नुसत्या गांजाच फुकलाय, काही साधना केलेली आहे. लोक पंढरपूरला पंढरपूरकर, आळंदीकर, देवकर म्हणून मानतात. हे काय करतात ते लोकांना काय माहिती. नुसतं स्थान काय करत असत तरी काय तेथे असते थोडी काय जोडी तयाशी. काही तर पंढरपुरात गाढवं नाहीत, काही तर पंढरपुरात कुत्रे नाहीत,
काही तर पंढरपुरामध्ये डुकरं नाहीत, इथं नुसतं राहिलं म्हणजे काही फार घडतं असं थोडंच आहे. स्थळाचा प्रभाव पडतो, साधनेवर पडतो. साधना करणाराला आणि साधना केली तर नुसतं स्थळ काय करेल? साधनेमध्ये ते सहकार्य करेल, पण साधना तर याने करावी लागेल ना. साधनाच नाही केली तर ते स्थळ काय करणार आहे? काय दरा करील वन, समाधान नाही जो तरी काय तेथे असते थोडी काय जोडी तयासी. लोक दंभ करतात, मानतात. लोक मानतातच महाराज. कधी कधी लाज वाटते लोकांचं ते मानणं घेण्याकरता. पण आपण म्हणलं नाही हो आम्ही काय याचे साधून काय याचे काय, लोक म्हणतात पहा यांना अहंकार सुद्धा नाही, बोंबला. म्हणजे खरं सांगायला जावं तिकडून पंचायत. आता निवळच नाही म्हणल्यावर लोक म्हणतील मग हे इतके दिवस याच्यात राहते, कीर्तन करते, मग यांना काहीच फरक पडला नाही, आपल्याला काय पडायचं आहे. पुन्हा तिकडून पंचायत. त्याच्यामुळे असं गपचिप बसावं लागतं. गपचिप बसलं की मग मौनम सर्वार्थ साधन. ज्याला येत नाही ना काही त्यांनी मौन जास्त धरायचं, व्रत धरावं. लय मस्त महाराजपणा चालतो, काहीच बिघडत नाही. महाराजांना मौन आहे, ते काही बोलत नाही. न बोलत आहे पुढा सृष्टाही नेन होय. ब्रह्मदेव सुद्धा अडाणी होतो न बोलणाराच्या पुढं. लोक मानतात. लोक मानल्यावर मग पोटाचा काही प्रश्नच येत नाही. त्याच्याबरोबर आणखीन 10 जणांचं भरत होतं, त्याचं भरणार नाही का? पोट भरतात, कीर्ती होते, हे सगळं आहे. पण हे स्वहिताचं स्वरूप नाही ना. लोकात मान मान्यता मिळणं, संसारामध्ये यालाच काय म्हणतात? अहो त्याचं चांगलं झालं म्हणतात, कल्याण झालं म्हणतात. कल्याण झालं त्याचं. काय झालं? नोकरीला लागला. नोकरीला लागला म्हणजे कल्याण होतं का? आणि मग भिवंडी कशाने होती? व्यवहारातला प्रश्न काही सुटले त्याचे. व्यवहारिक दृष्टीनं ते ठीक आहे. 4 लोक मानणं, 4 लोकांनी मानणं, वेळच्या वेळेवर खायला मिळणं, कीर्ती असणं, पैसा असणं, हे व्यवहाराच्या दृष्टीनं, पारमार्थिक दृष्टीनं याला किती किंमत आहे, किती महत्व आहे. कुत्र्यात आणि त्याच्यात काहीच फरक नाही आहे महाराज. हा पोट भरतो, कुत्र पोट भरतय. आहार निद्रा भयमैथून एवढ्यातच जर मनुष्य कल्याण मानत असेल, समाधान मानत असेल, तर कुत्र्यात ते 4 गोष्टी चालत आहेत. पशुमध्ये आणि मानवामध्ये जो फरक आहे तो याच अवच्छेदकाने फरक आहे की मानवाला स्वकल्याणाची साधना या देहामध्ये करता येते आणि पशुवादिकाला ती करता येत नाही. ती साधनाच करत नसेल तर तेषाम येषाम को विशेष हो. उलट परमार्थाची साधना ज्याच्याकडून घडत नाही, होत नाही, करत नाही. मी 3 क्रियापद वापरल्या. घडत नाही, होत नाही, करीत नाही. त्याचं स्पष्टीकरण आज नाही करणार मी. त्याच्यापेक्षा पशु काही पटीनं चांगले आहेत, काही पटीनं चांगले आहेत. कसे काय चांगले? पशु चांगले हो, कारण पशुच्या देहामध्ये पशु आपल्या प्रारब्धातलं पाप संपवतो. भोगून संपत असेल त्याचं, पण कर्म कमी करतो. आणि मानवाच्या देहात कर्म वाढलं जातंय, वाढलं. कर्म हाच बंध आहे. कर्म आहे तोपर्यंत मुक्त होऊच शकत नाही, ज्ञान झालं तरी. ज्ञान झाल्यावर 3 जन्म घ्यावा लागलेल्याचे इतिहास आहेत. प्रारब्ध कर्म जोपर्यंत आहे, प्रारब्ध कर्मच त्याला प्रतिबंध होतं मुक्तीला. ते प्रारब्ध संपवल्याशिवाय नाही होत ज्ञान. आणि अशा प्रकारचं कर्म मानव देहामध्ये वाढलं जातं. इतकं वाढलं जातं की एका देहामध्ये करोडो जन्म
ते कर्म फेडण्याकरता घ्यावे लागतात. एवढा कर्म एका नरदेहाच्या आयुष्यामध्ये होतं. आणि पशुच्या आयुष्यामध्ये तो कर्म कमी करतोय, नष्ट करतोय. आणि हा जर वाढवत असेल तर निश्चितच तो का म्हणे, जाण नर गाढवा होनी ही न. उगा बिचारे नाही कोर्टात जात म्हणून त्यांच्या उपमा देता येतात, अन्यथा तीनदा विचार करावा लागेल त्यांची उपमा देण्याकरता. कारण ते उपम्याला शोभतच नाही द्या. हा इतका नीच आहे साधना न करणारा की पशुची उपमा देणं हा पशुचा अपमान करणं आहे, अपमान. तेव्हा ह्याच्यात कल्याण नाहीये. ह्याला कळतच नाही, त्याचं ताणच नाही ना, मजेत आहे तो, त्याचा ताण नाही. घरात किरकोळ घुसलेलं हे ज्याला माहितीच नाही तो मस्त झोपड लरडूर. पण ते ज्याला माहित आहे आणि काढता बी आलेलं नाही, झोपच येत नाही. बाहेर वावं तर बाहेर सगळं ओलंय, पाऊस येतोय, मध्ये बस किरकोळ आहे, खुश वाजलं की असं. तशी आहे परिस्थिती. नुसतं खाणं पिणं, मान्यता मिळणं, पैसा मिळणं हे कल्याणाचं लक्षण नाहीये. कल्याणाचा त्याचा सुतराम संबंध नाहीये. या देहापुरती ती काय असते, व्यवस्था असते. अनंत कालाच्या मानाने मानवाच्या देहाचं आयुष्य हे क्षणभर म्हणायला सुद्धा कमी आहे. तेव्हा स्वहित कारण नव्हे काही, हे घडलं म्हणजे त्याचं कल्याण झालं असं नाहीये. कल्याण ते आहे की भगवंताचा साक्षात्कार होणं, दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होणं, परमानंद स्वरूप असणारं जे आपलं स्वरूप आहे त्या आपल्या स्वरूपावर आरूढ होणं. त्यालाच म्हणतात जेने हा गोपाळ कृपा करे. आणि हे ह्याच्यामध्ये नाहीये. चार लोक जमा झाली आणि त्यांनी मांडलं आणि त्यांनी पैसे दिले आणि त्यांनी गुरु केलं आणि त्यांनी फोटो घरात लावले. काय होतंय, घरातले फोटो आले म्हणजे याच्या टिंगरेवरचे टोले चुकते का यमाचे, मला लय हानी ते. मग तर ते लय गोड वाटत होतं नाही का, हार घालून घेता ना, मारी ती थोडी ती जोडी ती निष्ठूर यमाचे किंकर बहुसार रव रव कुंभ भोगिती यातना नये नारायणा करोना त्याची. हे दारू पिणाऱ्या करता नाहीये प्रमाण. हे मी जे अभंगातलं प्रमाण म्हटलेलं आहे त्या अभंगाचं सुरुवात दारू पिणाऱ्या करता नाहीये. मुक्त जर नाही झाला तर महाराज हीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे याच्यात कल्याण नाहीये. ठीक आहे, 2 दिवसाचं बरं आहे, याच्यात कल्याण नाही. म्हणून तुकोबाराय खेद करतात, देवा हे कसं करायचं आता. स्वहिताचा याचा उपयोग नाहीये. आणि याच्यामुळं तुझं साधक अवस्थेमध्ये जे काही चिंतन घडत होतं, जे काही स्मरण घडत होतं, जे काही साधना घडत होती ती कमी झाली. आणि त्याच्यामुळं तुझा अंतर पडायला लागला. अंतर ती तुझे पाय मज दुरी, तुझे पाय मज दुरी अंतरती. महाराज हानी काय आणि लाभ काय असा जर प्रश्न विचारला वा आपल्यालाच कळावा असं वाटत असेल तर अंतःकरणात हे कोरून ठेवा. भगवंताचं चिंतन हा लाभ आहे आणि भगवंताचं विस्मरण ही हानी आहे. एखाद्याने पैसे डुबवणं हे हानी नाही, आपल्या विरोधातला खटला त्याच्यासारखा लागणं हे हानी नाही, एखादा आपला सप्त दुसऱ्याने बळकावणं हे हानी नाही. इकडली माणसं तिकडे गेली, हे प्रारब्धाचे खेळ आहेत, ती हानी नाहीये. भगवंताचं चिंतन न घडणं ही आहे हानी, सगळ्यात मोठी हानी आहे महाराज. या हानीची भरोवरी कशानेच निघून शकत नाही. तुझ्या नामी विसर पडे तरी कोटी हत्या घडे.
काय प्रमाण आहे तुकोबाऱ्यांचं महाराज, तुझ्या नामी विसर पडे. आता हे दुसऱ्याचं काय, जे ज्याचा देवाशी संबंधच नाही, पण कमीत कमी ज्याने त्याच्या नावाचं कुंकू लावलेलं आहे, मंगळसूत्र 1 नाही 2 नाही 3-3 4-4 गळ्यामध्ये घातलेले आहेत, अशा प्रकारचे लोक ज्यांना महाराज देव म्हणून दर्शन घेतात, लोकांची खरंच भावना आहे. खरं माझी तर लोकांना विनंती आहे, आपणही त्यांना सांगावं की तुम्ही भावना ठेवा, पण इतकी नका ठेवत जाऊ, आम्ही तेवढ्या लायकीचे नाहीये. आणि मग काय होतं, आपण नसतोच त्या लायकीचे, लोकांची भावना असते. आणि कधी कधी मग आपलं असं काही विचित्र कर्म जर त्यांना आढळलं, तर मग त्यांच्या चित्तात असलेली सगळ्या विषयीचीच भावना काय होऊन जाते, नष्ट होऊन जाते. महाराज, लोकांची भावना नष्ट होईल असं नाही करावं. थोडंसं खेदाने असं म्हणावं लागतं की आपल्या संप्रदायाला काळेमा आपणच फासतोय, आपल्याच कृतीमुळे तो फासतोय. आपल्या संप्रदायाचे विरोधक दुसरे सांप्रदायिक नाहीये. आपला समाज यांनी ओढला, इकडे गेला तिकडे गेला तिकडे गेला, अशी जी ओरड आहे ती त्यांच्यामुळं नाही, आपल्यामुळे. आपला आचार त्यांना दिसतोय आणि तो आचार त्यांना दुसरीकडे जाण्याकरता काय करतोय, प्रवृत्त अशा प्रकारचा करतोय. आपलाच आचार जर आदर्श असेल तर ते तर दुसरीकडे जाणारच नाही, पण दुसरे आपल्याकडे येतील. बस झालं, एवढं दिग्दर्शन करून मला पुढे जायचंय. तेव्हा अंतरती पाय तुझे पाय मजदुरी, देवाचं चिंतन घडत नसेल, देवाचं विस्मरण होत असेल. काल सांगितलं मी, ते कशामुळं का होत नाही विस्मरण. सप्ताह ठरवायचं म्हणून होत नाही, मठ बांधायचं म्हणून होत नाही, दिंड्या काढायच्या म्हणून होत नाही. म्हणजे स्मरणाची जी साधनं आहेत ती साधनं करण्यातच जर भगवंताचं विस्मरण होत असेल तर तेही हानीच आहे. अगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा, जेने मुखा हरी नये तया सुखा आगी लागो, आग अशा प्रकारची लागो. तुकोबाराय खेद करतात देवा, आणि हे दिसतंय मला, लक्षातही येतंय माझ्या, की या मोठेपणामुळं, या महाराजकीमुळं तुझ्या पायाशी मला काय होऊ लागलेला आहे, अंतराय होऊ लागलेला आहे. अंतराय जाणीवेची थोरी धरिता. कशामुळे तुझे पाय अंतरू लागलेले आहेत, तर जाणीवेची थोरवी, जाणीव जाणणं. 2 प्रकार आहे त्याचे, शास्त्र जाणणं आणि प्रत्यक्ष परमात्मा जाणणं. आता इथं प्रत्यक्ष परमात्माला जाणण्याची जाणीव नाहीये, शास्त्राची जाणीव आहे. ज्या शास्त्रामध्ये परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे अशा प्रकारचे जे शास्त्र आहेत, गीता आहे, भागवत आहे, ब्रह्मसूत्र आहे, उपनिषद आहे, वेदांताची याला काय म्हणतात, प्रस्थानत्रयी म्हटलं जातं ना. तर अशा प्रकारच्या ग्रंथाचं श्रवण, अध्ययन, पठण, पाठन करण्याने बुद्धीमध्ये या तत्वाविषयीची जी ओळख झालेली असते आपाततः, प्रत्यक्ष साक्षात्कार जरी नसला, अनुभूती तशा प्रकारची दृढ भावना जरी नसली तरी आपाततः त्याचं काय झालेलं असतं, ज्ञान झालेलं असतं. आणि मग काय आहे, लगेच ज्याला कळत नाही त्याला थोडं कळणाराही थोडा मोठाच असतो ना त्याच्या दृष्टीनं. ज्याला काठीवाटी एक हेही लिहिता येत नाही त्याच्या दृष्टीनं 4थी शिकलेला किती कळत शहाणा, त्याला कशाला एम येवाला पाहिजे, त्याच्या दृष्टीनं तो शहाणा आहे. जाणीव असणं वाईट आहे असं नाही, जाणीवेचा थोरपणा धरणं काय वाईट आहे. जाणू नये असं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. जर तुला सर्व सुखाची अपेक्षा असेल, इच्छा असेल, गोडी असेल, ते मिळावं असं वाटत असेल,
तर त्याच्याकरता तुला शास्त्राला शरण जावंच लागेल, शास्त्राचं अध्ययन करावं लागेल. शास्त्राचं अध्ययन अहंकार घालवण्याकरता आहे. ही सगळी शास्त्र कशा करता शिकायची? मीची ओळख करण्याकरता. अध्यात्माचे ग्रंथ आहे ना. अध्यात्म शब्दाचा अर्थ काय आहे? अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म शब्दाचा शब्दशः अर्थ काय? आत्म्यासंबंधी. आधी आत्मन, आधी हा उपसर्ग आहे, आत्मन शब्द आहे. आधी म्हणजे संबंधी. आत्म्यासंबंधीचं जे ज्ञान आहे त्यालाच काय म्हणतात? अध्यात्मज्ञान म्हणतात. म्हणजेच आत्मज्ञान. आणि आत्मा ब्रह्मस्वरूप आहे. आत्मा ब्रह्मस्वरूप आहे, हे त्याचं स्वरूप आहे अध्यात्मज्ञानाचं मूळ. आणि मग जर मी ब्रह्म आहे तर मग मी बुद्धी नाही. आणि जाणीव हा विषय कोणाचा आहे? बुद्धीचा आहे. शास्त्राला जाणणारी आत्मा आहे का बुद्धी आहे? बुद्धी आहे, आत्मा नाही. आत्मा जाणता स्वरूप आहे, बुद्धी आहे. आणि मग बुद्धी मी नाही आहे तर त्या बुद्धीच्या ठिकाणी असणाऱ्या जे पदार्थ आहेत ते माझे, मी आहे असं मानायचं काय कारण आहे? हे अज्ञानच आहे महाराज. म्हणून आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. पण तो धरला जातो. आणि तो धरला गेला की भगवंताचं विस्मरण होतं. म्हणून तुकोबाराय खेद करतात की जाणीवेची थोरे धरिता तुझे पाय दुरी अंतरती. आणि हे सगळ्यात मोठी हानी आहे. आणि ही हानी कशामुळे व्हायला लागली? जाणीवेमुळे व्हायला. पिंडाचं पाळन वाढलंच ना. काहीच येत नसतं त्यावेळेची स्थिती आणि यायला लागल्यानंतरची स्थिती सारखीच राहते का? नाही. कीर्तन करायला लागल्यानंतरची जी स्थिती असते आणि अगदी अगोदर हरिपाठ पाठ करायला लागल्यानंतरची ती स्थिती, तेव्हा काय नाही, शिळे तुकडे. अक्षरशः आम्ही त्या संस्थेमध्ये आता परिस्थिती बदलली म्हणा. आमच्या वेळेला सगळेच सकाळी 3 महिन्याचे बाजरीचे तुकडे आणि चटणी नव्हती त्याच्याबरोबर, मिठाबरोबर खायचे. मिठाबरोबर तुकडे, काही वाटत नव्हतं. आता एखाद्या ठिकाणी कीर्तनाला गेलं आणि जर असे 3 महिन्याचे तुकडे आणि जर मीठ ठेवलं त्यावेळेला तर काहीच वाटत नव्हतं ना. काय जाळीत त्या कीर्तनाला, पर कीर्तनाला आग लावेपर्यंत परिस्थिती निर्माण होईल आपली. म्हणजे या जाणीवेमुळं जिथं पिंडाचा विसर पडायचा तिथं पिंडाचं तादात्म्य जास्त वाढलं. अवघडच आहे महाराज हे सगळं. हे आश्चर्य करण्यासारखंच आहे. परमार्थ देहाचं तादात्म्य घालवण्याकरता आहे. असं वाटतं की हे आपण काय आपलं चुकायला लागलंय की काय काय कळतच नाही. परमार्थात आल्यानंतर देहाचं तादात्म्य वाढायला लागलेलं आहे. मला नाही वाटत की सर्वसामान्य नांगर हरणारे माणसं आणि चांगला टपोरा कीर्तनकार दोघांचं देहाचं तादात्म्य सारखंच असेल. तुम्हाला कसं वाटतं? लोक सुद्धा नाही महाराज तुम्ही कुठे चालत. एखाद्या वेळेस आपल्या पायात काही नसलं तर लोक त्यांच्या पायात, आमच्या पायातलं तुम्ही घाला. पण मग तुम्हाला नाही टोचायचं का? नाही आम्हाला काय सवय आहे, आता याच सोनं व्हायचंय, ह्याच्या पायाचं काय होणार आहे? मातीच होणार आहे ना. तादात्म्य वाढतंय महाराज. हा जो विवेक आहे ना, हा विवेक असा बाजूला सारला जातोय आणि देह तादात्म्य वाढते. आणि मग आहेच म्हणून पडला विसर आत्मबोधाचा, प्राणिया कामी भर, देहाची वरी आदर. देहाचा आदर वाढला का आत्म्याचा विसर पडला. आत्म्याचा आठव वाढला
का देहाचा विसर पडला, हे ठरलेलंच आहे. देहाचा विसर केला आनंदे संचार. म्हणून तो तुकोबारायांना देवाची प्रार्थना करावी लागली, देवा आता ऐसा उपकार करी 1200 रुपये मीटरचा शर्ट घे. पंढरपूर हे आपण आपल्याकरता चिंतन करायचंय, आपल्याकरता चिंतन करायचंय. हे घडतंय, असं घडू लागलेलं आहे अशा प्रकारचं. असं तुकोबाराय म्हणतात ह्या पिंडाचं पाळन वाढलं आणि मग त्याचा परिणाम, मग काय हरकत आहे वाढलं तर, त्याने आपल्याला साधना करायची ना. पिंडाने तर साधना करायची आहे हे खरं आहे, पण पिंडाचं जर पाळन वाढलं मर्यादेपेक्षा पुढे गेलं तर मग साधना नाही, विकार वाढतात. विकार वाढतात. पिंडाच्या पाळने धावती विकार, आणि मग हे जे विकार आहे तर हे विकार आतच असतात आणि आत राहून शत्रुत्व करतात. अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला, देवा माणसाला दुःख नको वाटते, अगदी प्रामाणिकपणे दुःख नको वाटते. ठीक आहे, जे शास्त्र मानत नाहीत, संतांना मानत नाही, त्यांची गोष्ट सोडून दे. पण ज्यांची शास्त्रावर पूर्ण श्रद्धा आहे, निष्ठा आहे, शास्त्र त्यांना सांगतं की दुःखाचं कारण कर्म आहे, पाप आहे. दुःखाचं कारण काय? पाप आहे. तयाची सारखी असंभाव्य पाप पिके जन्म कोटी दुःखे भोगी जेव. कोणाला नरकाचं दुःख अनुभव घ्यावा वाटतो का? म्हणजे असं आम्हाला लय दिवस जरा पाहिलंच नाही हो, लयच सांगते वर्णन, जरा एकदा जाऊन यावं असं वाटतंय. कुठं? नरकामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात मग तुम्ही हे करा, काय करा? पाप करा. नरका जाणे तरी पापे आचरावी, कथा न करावी. तर विठोबाची पाप करा म्हणजे पापाचं फल दुःख आहे आणि दुःख नको वाटतंय. पाप नाही केलं तर दुःख होण्याचा प्रश्नच येत नाही ना. दुःख पावायाचे मूळ राणे ठाव नाही ताळ. तेव्हा दुःखाला दुसरे कोणी कारणीभूत असतात असं नाही, आपणच कारणीभूत असतो. कारण पाप कोण करतं? आपण करतो. मग आपल्याला जर दुःख नको वाटतंय, दुःख पापामुळे होतंय, तर आपण पाप का करतो? कधी कधी इच्छा नसते पाप करण्याची, पण तरी करत राहतो. नको नको म्हणत चालत जातो. पाऊले चालती देशीची वाट. नाही आता एवढ्याच वेळ, नाही आता एवढ्याच वेळ, फार 25 वर्षापासून म्हणत राहतो 50 वर्षापर्यंत, एवढाच वेळ. ती वेळ अजून संपलेलीच नाही राहत. पाप का करतो? अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. जसा काही कोणीतरी त्याला जबरदस्ती करतंय, परतंत्र कोणाच्या तरी अधीन होऊन इच्छा नसताना हा पाप करतोय, असं कोण आहे? कोणाची जबरदस्ती आहे? तर महाराज या विकाराची जबरदस्ती असते. हे विकार माणसाला काय करायला होतात? पाप करायला होतात. पापाचा बाप. सगळ्यांना कथा माहिती आहे की पापाचा बाप कोण आहे? लोभ आहे. लोभ. हे सगळेच काम काय, क्रोध काय, लोभ काय, हे कामाचेच वेगवेगळे रूप आहेत. कामाने धोतर घातलं का लोभ होतो, चड्डी घातली का क्रोध अशा प्रकारचा होतो. आणि तसाच राहिला की काम असतो, कामच क्रोधाचं रूपांतर होतं. कामाचंच कशात रूपांतर होत असतं? लोभाचं अशा प्रकारचं रूपांतर होतं. म्हणून काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. हा शत्रू आहे, शत्रू अशा प्रकारचा तो समज. अर्जुना तू ओळख याला. पाप करायला लावणार कर्म नाही,
पाप करायला लावणारे मित्र नाहीत, पाप करायला लावणारे लोक नाहीत. लोकांचा लय आग्रह होता, याचा लोकांचा आग्रह होता, तुझ्यात आग होती, याचे लोक आग्रह होते. लोक याला पंढरपूरला जाऊ नको म्हणते, थांबू नको म्हणते. होय आमच्यासारखा इकडंच येन मातीत जाय आणि हा जाईल होय लोकांच्या आग्रहाने. उगाच तुम्हाला एकादशी दिवशी 1000 माणसाने आग्रह करू दे, जेवसाल का तुम्ही? अरे खरी जर असेल तर 1000 लोकांनी आग्रह केला तर जेवाल तो? जेवूच शकणार नाही महाराज तो. आणि मग काय लोकांचं निमित्त करायचं, याच्या आत असतं आपलं लोकांचं पुढं करायचं. लोक म्हणतात, लोक पिकं काही नाही म्हणत, लोक म्हणतच राहते. नाही म्हणल्यावर काय करते लोक? मग कोण करायला होतं? याच्या आतले विकार करायला होतात. विकार, लोभ असतो महाराज आपल्याला, बोंबलत फिरतो. घ्यायचं काय लोकांचं आग्रह, घ्यायचं काय नाही. लोकांना माहिती आहे तुकाराम महाराज आहेत. चिंतन बंद करून बोंबलत सगळ्या कुत्र्यासारखं फिरावं लागतं. ते कशामुळे फिरावं लागतं? लोभामुळे फिरावं लागतं. कोणी एखादा महात्मा असेल, केवळ लोक कल्याण हेच एकमेव त्याच्या दृष्टीमध्ये पुढे असेल तर साष्टांग दंडवत आहे त्यांना. पण ज्याचा स्वार्थ संपलेला नाही तो उपकार करूच शकत नसतो. पाणी ज्या वेळेला खालच्या पाण्याला जाऊन मिळतं त्यावेळेला मग ते खालून वर येतं आणि वाहतं, ते महत्वाचं असतं. पडलं नुसतंच वाहिलं काही कामाचं नाही, मग ते त्या जमिनीच्या दृष्टीनं काही कामाचं नाही. नदीला पूर येईल, बंधारे भरले जातील, समुद्राला जाईल, पण जिथं पडलं तिथं काहीच नाही, तिथं उलटी जमीन निबर होते. तिथं पाणी मुरणं महत्वाचं आहे. ते मुरावं, इतकं मुरावं की ते खालच्या पाण्याला जाऊन मिळावं, मग खडा फुटावा, मग व्हावं, मग चांगलं आहे. ते ठाईच मुरलं पाहिजे ना. हे विकार माणसाला पाप करायला होतात, विकार. आणि या विकाराला ताकद जी येते ती पिंडाच्या विशेष रूपाच्या पालनाने येते. पिंडाच्या पाळणे धावती विकार. माणसाला पाप करायला लावणारे विकार हे दोषच आहेत, दोषच आहेत. माणसानं साक्षी व्हावं आपलं आणि आपलंच आपण निरीक्षण करावं की आपल्यामध्ये कोणते विकार उठायला लागलेले आहे, कसे आपल्याला मूर्ख बनवतात. लक्षात येतं महाराज. नका का जिंकता येत नाही, जिंकण्याला ताकदला इतकं सोपं नाही. विकारावर विजय मिळवणे, पण जर समजा आपण थोडं त्याच्याहून तटस्थ होऊन आपल्या लक्षात आलं तर किमान मग तेच लाजतात. यानं ओळखलं म्हणतात. ओळखल्यावर उचलीत नाही. एखादा चोर असेल आणि त्याला जर समोरच्याने पाहिलं की हा उचलायला लागला आणि त्याने दिसलं अरे याच्या लक्षात आलं आपण उचलायला लागलं तर मग देतो खाली टाकून. अलग होऊन क्रोधाला पाहावं, अलग होऊन लोभाला पाहावं, अलग होऊन विकाराला. दुसऱ्याच्या नाही गाथा, दुसऱ्याकडचं चष्मा दुसऱ्याचं पाहण्याकरता नाहीये. हे आपलं आपल्या करता पाहण्याकरता आहे. परमार्थ हा आपलं सुधारण्याकरता असतो, दुसऱ्याचं पाहण्याकरता नाही. दुसऱ्याचं पाहणाराचं तर कधीच चांगलं नाही होत. न देखे जो या जना तया दावी आपण. आम्हाला सवय लागते हा दुसऱ्याचं पाहण्याची, सवय लागते. आणि एकदा माणसाला सवय लागली का मग जो दुसऱ्याचं दाखवतो त्याचेही ते पाहत असत. जवळून मला अनुभव आहे या गोष्टीचा. त्याच्यामुळे दुसऱ्याचे दोष पाहण्याची सवयच लागू नये. दोष पाहावे पण आपले पाहावे, आपले काढायचा प्रयत्न करावा, दुसऱ्याचे नाही. त्याचा तो काढेल ना, त्याची जबाबदारी त्याच्यावर आहे, आपल्यावर नाहीये. ज्यांच्या काढायची जबाबदारीच आपल्यावर असेल तर मग त्याला दोष पाहणं म्हणतच नाहीत. कासया गुणदोष पाहू अनेकाचे, मज काय त्याचे होणे असे. हे चिंतन दुसऱ्याकरता नाहीये, दुसऱ्याचं पाहण्याकरता नाहीये, दुसऱ्याला टोचण्याकरता नाहीये, हे आपल्या करता आहे. स्वांत सुख आहे, आपल्या करता आहे. हे
तेव्हा तुकोबाराय म्हणतात, देवा हे विकार पिंडाच्या पाळणाने धावत आहेत आणि हे विकार शत्रू आहेत आणि हे आतच आहेत. पण मग पिंडाचं पाळण झालं की त्यांना ताकद येते आणि मग ताकद आले की ते उठतात. असतात हे सगळ्याच्याच आत असतात, कारण हे अंतःकरणाचे धर्म आहेत आणि धर्मीय तोपर्यंत धर्म राहतातच. म्हणून विकारच नाही असं तुम्हाला जगातच सापडणार नाही. विकार नसतात संतांच्या ठिकाणी असं जे म्हटलेलं आहे तर ते देहदृष्टीनं अंतःकरण दृष्टीनं नाही, मग ते कोणत्या दृष्टीनं? आत्मदृष्टीनं आहे. तो आत्मस्थितीवर आरूढ असतो आणि मग त्या दृष्टीनं मग विकाराचा आणि त्या देहाचा संबंध, आमचा संबंधच नाही. या दृष्टीनं विकार, कामक्रोधा नाही चाली, भूती झाली समता, त्या अनुभवाच्या दृष्टीने तोपर्यंत हे राहतात. सुप्त असतात, अशक्त असतात, सशक्त असतात. मूळ लोकांच्या ठिकाणचे काय असतात? सशक्त असतात. वैराग्यवानाच्या ठिकाणचे अशक्त असतात. लहान मूल वगैरे असेल तर याच्यातले सुप्त असतात. लहान मुलाच्या ठिकाणी काही विकार नसतात असं नाही, पण ते सुप्त असतात. मोठा झाला, अडाणी असेल, ज्ञानोबाऱ्यांच्याच भाषेत विवेकाची भाषा वैराग्याची, शिव न देखती, असा जर महात्मा असेल तर त्याचे चांगले ताजे तवाने असतात. जर राग आला म्हणतो मुसगडा जर खालच करून टाकलं, ताजा तवा नाही याच्यातला, काय ताजा तवा नाही. आणि वैराग्यवान असेल तर तो साधनेनं त्यांना क्षीण करण्याचा प्रयत्न करत असतो. लगेच ते संपत नाहीत. लगेच संपणं त्याला म्हणतात की त्याच्यापासून आपण अलग होणं. जे अंतःकरणाच्या आश्रयावर ते राहतात त्या अंतःकरणाचंच तादात्म्य सुटणं आणि आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होणं. मग त्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी हे काही नाहीच आहेत. तेव्हा पिंडाच्या पाळणे धावती विकार, विकार धावतात विकार. आणि मग ते विकार हे शत्रू आहेत. आहे दावेदार मज माझी. भगवान तुकोबाराय म्हणतात, देवा तू सांग ना, हे सगळं मला कळत असताना केवळ दंभानं कीर्ती होते, पोट भरते म्हणून मी कसा त्याच्यामध्ये समाधान मानू? हे समाधान मानणं म्हणजे सरळ सरळ स्वतःचा घात करणे. घात कैसा करू घात आपुला आपण, धरोनी गुमान लोक लाज. लोकांच्या लज्जेस्थळ लाज वाटते म्हणून मी माझीच साधना कशी सोडून देऊ? आपलं वाटोळ दुसरं कोणीच करत नसतं आणि आपलं चांगलंही दुसरं कोणी करत नाही. वाटोळ घात आपला आपण करत असतो आणि आपलं चांगलं हे आपणच करू शकतो. आपण ठरवायचंय की आपलं आपण काय करायचंय. घातच करायचं असेल तर मग फिरा. लोकांचा मान घेत, लोकांची कीर्ती, लोकांनी सांगितलेली कीर्ती ऐकत, लोकांच्या पाया पडून घेत. जर काय करायचं असेल, घात करायचा असेल स्वतःचा, तर या अभंगावरून. आणि जर घात करायचा नसेल तर लोकांना हात जोडा आणि सांगा की करू द्या आम्हाला काही आमचं, आता तुम्ही तुमचं करा, आम्हाला आमचं करू द्या. आता नाही मला घात करायचा. महाराज तुकोबारायांचे असे वचन आहेत. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. आता तुम्हा पुढे जोडी तसे हात, हा नका कोणी अंत पाहू माझा. अन्यथा भगवंताचं विस्मरण होऊन जर लोक कल्याण करत फिरलो ना आपण,
लोककल्याण हा गोंडस शब्द आहे. जसं पुढाऱ्यांचा शब्द समाजाची सेवा करण्याकरता आम्ही उभा. काय फरक नाही त्याच्यात ना आपल्यात. त्यांची समाजाची सेवा आणि आपलं लोकांचं कल्याण सारखंच. त्याचा उद्देश वेगळा आहे, ते प्रमाण वेगळ्या अर्थाने. ते आपण लोकांची सेवा घ्यायची नाही हा भाग आहे तो. सारखंच आहे. आता हे सगळ्यालाच माहिती आहे की पुढारी लोकांची सेवा किती करतात. कंगाल केला महाराज भारत. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं ते जर वरून पाहत असतील तर डोकं बडवीत असतील. डोकं याच्यापेक्षा पारतंत्र्यात असतं तर चांगलं राहिलं असतं. विकायचाच ठेवलाय फक्त. आता अगदी बाजारात मांडलाय देश. सौदे चालू झालेले आहे. काही अंशामध्ये काही भाग विकलाही गेलेला. अशी विचित्र परिस्थिती आहे सेवा करणाराची. मला काय त्यांचं नाही सांगायचं काही. आपली ही तशीच परिस्थिती आहे लोक कल्याणाची. न जाणो की आपल्यामुळेच लोकांचं सगळं वाईट वाटोळं होतं का काय कोणास ठाऊक आहे. तुकोबाराय म्हणतात देवा कसं काय करू मी हे स्वतःचा घात. मी कैसा करू घात आपुला आपण. उद्धरेत आत्मनात्मानं भगवान सांगतात नात्मान मौसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. कैसा करू घात आपुला आपण. धरुणी गुमान लोकलाज गुमान परवा. लोकलाजेची परवा धरून आपलाच घात आपण कसा करू. आपल्याला कळतंय सत्य काय आहे, आपल्याला कळतंय असत्य काय आहे, आपल्याला कळतंय परमार्थ काय आहे, आपल्याला कळतंय संसार काय आहे. मग त्या अंतर स्फुरणाचं आदर करावा आणि लोकलाजेला पाठ फिरवावी. तुकोबाराय हताश होत आहेत आणि देवापुढं साष्टांग दंडवत घालून देवाला म्हणताय देवा तू मदत कर मला. मी तर प्रयत्न करतोच आहे पण माझी ताकद काय पडते, कमी पडते. ताकद कमी पडते. तू मदत कर आणि मला माझ्या जीवनामध्ये एकदा तरी अशा प्रकारचं भाग्य उदयाला येऊ दे. तो सोहळा दाखव. कै ऐसा भाग्य कै ऐसा पात्र होईन. हा कै ऐसा पात्र होईन लाभासी नेनो ऋषी केशे तुष्टतील. अशा प्रकारच्या लाभाला मी पात्र कधी होईन. देवा तू कृपा कर ना. तुझ्या शक्तीनं तू मला पात्र बनव ना. करुणी उचित प्रेम घाले हृदयात. आम्हाला प्रेम दे आणि प्रेम देण्याच्या लायकीचे आम्ही नसेल तर अगोदर काय कर, लायक बनव. उचित करी अगोदर उचित कर, योग्य कर, अधिकारी बनव, पात्र अशा प्रकारचं बनव आणि नंतर आम्हाला प्रेम दे. तसं अशा लाभाचा अधिकारी पात्र उचित तू बनव. देवा तू समर्थ आहेस. तू जर मनात आणलं तर काय घडत नाही. तुका म्हणे आले समर्थाचे मना जरी होय राणा करशील तरी नव्हे काही असा तो आहेस. तेव्हा मला एक वेळेला फक्त ते दाखव. काय दाखवायचंय. देखे पाय डोळा तुझे देवा. तुझे पाय देवा तुझे पाय डोळा देखे तो सोहळा मज दावी. माझ्या डोळ्याने मी तुझे पाय पाहतोय आणि अशा प्रकारचं हे दृश्य मला ते काय कर दाखव एकदा. म्हणजे त्या अशा दृश्याचा मला अनुभव आणून दे. माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारची घटना घडू दे की तू उभा आहेस आणि मी तुला पाहतोय. मी तुला पाहतोय वास्तवतेनं पाहतोय. मात्र अपाततः नाही, सामान्य नाही, विशेष अशा प्रकारचं दर्शन मला होत आहे. तुकोबाराय अत्यंत दीन झालेले आहेत देवापुढं आणि देवाकडे असा खेद करून ही प्रार्थना केली आहे. अन्यथा अंतरती तुझे
पाय मजदुरी धरिता हे थोरी जाणीवेची. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री